नमस्कार. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये ऐवजी 500 रुपये जमा होतील. पैसे डायरेक्ट डीबीटी मार्फत खात्यात जमा झाल्यामुळे 1500 रुपये ऐवजी 500 रुपये कसे असा प्रश्न बऱ्याच लाभार्थी महिलांना पडेल. फक्त 500 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाल्यावर याची चौकशी तरी कोणाकडे करायची? सर्वच लाभार्थी महिला सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातील या संदर्भातील बातम्यापर्यंत पोहोचू शकतीलच असे नाही. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत जुलै महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 13,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या 7 तारखेला वितरित झाल्यानंतर लगेचच दुसऱ्यांदा म्हणजे 12 मार्च पासून मार्च महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली होती. आणि आता नामांकित वृत्तपत्राच्या बातमीनुसार एप्रिल 2025 पासून लाडक्या बहिणींच्या अनुदानात मोठी कपात झालेली आहे. आता कोणत्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत ते आता आपण इथे पुढे पाहू. वृत्तपत्रातील बातमीनुसार सन्मान निधीच्या लाभार्थी बहिणींना 500 रुपये, 7,74,000 महिलांना अनुदानाचा लाभ. मुंबई राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 7,74,148 लाभार्थी शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचाही लाभ घेत असल्यामुळे या लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतील फरकाचे 500 रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेचे राज्यात एकूण 19,20,000 लाभार्थी आहेत. तेवढीच संख्या राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थींची आहे. या लाभार्थींना केंद्र आणि राज्य सरकारकडून वर्षाला प्रत्येकी 6,000 असे एकूण 12,000 रुपये मिळतात. जानेवारीत 2,46,00,000 लाडक्या बहिणींपैकी 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. याच महिन्यात लाडक्या बहिणींमधील केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता इतर अर्जांची पडताळणी केली जाईल असे महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी जाहीर केले होते. काही काळ ठप्प असलेली ही पडताळणी आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 19,20,000 शेतकरी कुटुंबातील 7,74,148 लाडक्या बहिणींची शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या बहिणींना शासकीय योजनेतील 1,000 रुपये मिळत असल्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. शासकीय योजनेत 1500 रुपयाहून कमी लाभ मिळणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम ₹500 सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. हा निर्णय गेल्या वर्षीच्या 28 जून व 3 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निवेदन करण्यात आलेले आहे. म्हणजेच थोडक्यात ज्या माता भगिनी राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत तसेच केंद्र सरकारच्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, फक्त त्याच लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतील फरकाचे 500 रुपये मिळणार आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त महिला माता भगिनींना शेअर करा. धन्यवाद.